चला सामन्याला सुरुवात करायची आहे पंचांनी. पहिला सेमीफायनलचा सामना जोरदार टाळा झाला पाहिजे दोन्ही. वक्रतुंड बॉयज विरुद्ध गोराई बॉयज पहिला सेमीफायनलचा सामना आणि पहिला षटक घेऊन आले ते म्हणजे नितेश. त्यांचा सामना करतील कॅन्डी. पहिला चेंडू व्हाईट बॉल. चला दोन्ही संघांनी आपला राखीव खेळाडू वरती पाठवायचा आहे. एक एक दोन्ही संघांनी आपला राखीव खेळाडू वरती पाठवा. चौकार. पुन्हा एकदा कॅन्डीच्या बॅटीतून येतोय तो म्हणजे चौकार. एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 9. 2 चेंडू फेकले गेलेले आहेत पहिल्या षटकामधले. पहिली सेमीफायनल आपल्या समोर खेळत जाते. आणि गडी बाद झालेला आहे. मोठा फटका मारण्याच्या नादात नितेश यांना पहिली विकेट भेटलेली आहे. मीत यादा फलंदाजीसाठी आलेले आहेत. यश चिंचगरकर यांचं आगमन झालेलं आहे. डॉट चेंडू. 4 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात गडी बाद झालेला आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी करताना नितेश आपल्या संघासाठी. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकातच 2 गडी बाद झालेले आहेत. 9 धावा झालेल्या आहेत. सुंदर असं आपली फिरकी बॉलिंगची मॅजिक दाखवताना नितेश उर्फ कचरा. चला षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धाव संख्या झाली आहे 9 आणि 3 गडी बाद झालेले. सुंदर षटक टाकलंय नितेश उर्फ कचरा यांनी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नितेश यांच्यासाठी. सेमीफायनलचा पहिला सामना चालू आहे आणि दुसरं षटक घेऊन आले ते म्हणजे अक्षय.
व्हाईट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी अजय यांची. अक्षय यांची सुंदर अशी गोलंदाजी. आणि सुंदर झेल घेतली आहे. अजय हे बाद झालेले आहेत. आणि गडी बाद झालेला आहे. थोडीशी गचाळ अशी गोलंदाजी, माफ करा, बॅटिंग आपल्याला दिसते मैदानात. 4 गडी बाद झालेले आहेत. एकूण धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 10 धावा झालेल्या आहेत आणि 5 गडी बाद झालेले आहेत. दुसऱ्या षटकामधले 3 चेंडू फेकले गेलेले आहेत. आणि आता फलंदाजीसाठी आले ते म्हणजे ओमकार. अंपायर चौकार आलेला आहे. एकूण धाव संख्या झाली ती म्हणजे 14. 4 चेंडू फेकले गेलेले आहेत दुसऱ्या षटकामधले. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. एकूण धाव संख्या झाली ती म्हणजे 18. 5 गडी बाद, 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. चला, 2 षटकांच्या अखेरीस एकूण धाव संख्या झाली ती म्हणजे 19. 5 गडी बाद. तिसरं षटक घेऊन आले ते म्हणजे बॉलरचं नाव काय? अनिल.
चौकार. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 23. व्हाईट बॉल. एक धाव. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 25. तिसरा षटक चालू आहे. तिसऱ्या षटकामधले 2 चेंडू फेकले गेलेले आहेत. एक धाव. चौकार. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 30. 5 गडी बाद. तिसरं षटक चालू आहे. 4 चेंडू टाकले गेलेले आहेत. 4 चेंडू 30 धावा. तिसरं षटक चालू आहे. गडी बाद झालेला आहे. ओमकार आऊट झालेला आहे. 30 धावा झालेल्या आहेत. तीन षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 31. 6 गडी बाद. शेवटचं षटक निकेत घेऊन आलेले आहेत. व्हाईट बॉल. चला सुंदर असं क्षेत्ररक्षण सीमेरेषेवर रोहित यांचा एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 33. 6 गडी बाद. सुंदर असा चेंडू टाकलाय निकेत यांनी. डॉट बॉल. चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकामधले 2च चेंडू फेकले गेलेले आहेत. व्हाईट बॉल.
थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला दिसतंय. मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 35. वाईट बॉल. निकेत हे करतायत, काय करतायत माहितीये का, एक डॉट एक वाईड असं चालू आहे त्यांचं. आणि गडी बाद झालेला आहे. चला, एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 36 धावा झालेल्या आहेत. आणि सुमित आता हे फलंदाजीसाठी आलेले आहेत. चला, शेवटचा षटक चालू आहे आणि 2 चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकामधले. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 36 आणि 7 गडी बाद झालेले आहेत. 7 विकेट पडलेले आहेत. वाईट बॉल. चला, सुंदर चेंडू. चला, 4 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 38 रन्स. आणि जर हा सामना वक्रतुंड बॉईज यांना जिंकायचा असेल तर त्यांना 39 रन्स 39 धावा करायच्या आहेत. डीजे. आणि निकेत हे फलंदाजीसाठी आलेले आहेत. आणि पहिलं षटक घेऊन येतात ते म्हणजे अजय. सेमीफायनल मधलं, पहिल्या सेमीफायनल मधलं. पहिला चौकार आलेला आहे निकेत यांच्या बॅटीतून. सुंदर झणझणीत चौकार सेमीफायनलच्या या पहिल्या मॅचीत निकेत यांनी मारलाय चौकार.
चला आपल्या भारताचे 250 रन पूर्ण झालेले, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा. फायनल मध्ये भारताचे 250 रन पूर्ण झालेले आहेत. पुन्हा एकदा निकेत यांचा चौकार. दुबे सारखी बॅटिंग करतायत, जसे दुबे फायनल मध्ये बॅटिंग करतायत तसे निकेत इकडे दोन दमदार चौकार मारलेले आहेत. एकूण धाव संख्या झाली ती म्हणजे 8, 2 चेंडू 8 धावा. सुंदर अशी गोलंदाजी अजय यांची. चौकार. चला दुबेनी ना पहिली इनिंग चौकार मारून संपवली आहे आणि न्यूझीलंडला टार्गेट दिलाय तो म्हणजे 256 रनांचा भारताने. तसेच निकेत इथे सुंदर बॅटिंग करताना 13 धावा धावफलकावर, 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. पुन्हा एकदा निकेत यांच्या बॅटून येतोय तो म्हणजे चौकार. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 17, 5 चेंडू 17 धावा. वैयक्तिक रन मारलेत त्यांनी 5 चेंडूंमध्ये 17 धावा. चला पहिल्या षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 18 आणि 18 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 21 नीडेड. 39 विन आहे. 18 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या अखेरीस. दुसरा षटक घेऊन आले ते म्हणजे कॅन्डी. कॅन्डी यांना पहिल्या चेंडूवर स्ट्रेट डाईव्ह खेळले निकेत यांनी. एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 22. सुंदर फटका निकेत यांच्या बॅटीतून येताना. पुन्हा एकदा चौकार, झणझणीत चौकार. निकेत एकदम बॅटीतून आग काढतायत. त्यांच्या बॅटीला थोड्या वेळात आग लागेल. पुन्हा एकदा चौकार. आता त्या पडद्याला ना होल पडणार आहेत. एकूण 30 धावा झालेल्या आहेत आणि फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. चला डॉट बॉल. व्हाईट बॉल. निकेत यांनी पूर्णपणे हा सामना वक्रतुंडच्या झोळीत आणून टाकलेला आहे. एक धाव, एक चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकामधला. चला षटक संपलेले. 2 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 32 आणि तिसरं षटक घेऊन आले ते म्हणजे बाळा. सुमित. चला 12 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. एक धाव. सुंदर चौकार निकेत यांच्या बॅटीतून. 37 धावा झालेल्या आहेत आणि निकेत यांच्या वैयक्तिक 37 धावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत निकेत यांच्यासाठी.
चला 2 धावांची आवश्यकता आहे. एक धाव. या एक धावेने एकूण धाव संख्या झाली ती म्हणजे 38. स्कोर इज इक्वल. एकच धाव पाहिजे जिंकायला. वाईट नो. आणि हा सामना वक्रतुंड बॉईज यांनी जिंकलेला आहे आणि NPLच्या पहिल्या अंतिम फेरीत जाणारा संघ आहे तो म्हणजे वक्रतुंड बॉईज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि निकेत शेट्टी यांनी लगेचच स्टेजवर यायचंय आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचंय. सुंदर अशी खेळी केली आहे. किती बॉल मध्ये मारलेत?